नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यासोबतच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे। तर बघा, बेरोजगार तरुणांसाठी पुन्हा एकदा एक नोकरीची संधी आपण या ठिकाणी घेऊन आलो। दोन ठिकाणी नोकरीची संधी असणार आहे। कायमस्वरूपी नोकरी ही तुम्हाला मिळणार आहे, कायमस्वरूपी नोकरी असणार आहे परमनंट स्वरूपाची। तर त्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत। जाहिरातीची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। कोणकोणती पदं आहेत, काय काय शैक्षणिक पात्रता आहे, वयाची अट काय, त्या संदर्भाची माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलला बी सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक भरती प्रक्रिया होत आहे, सोबतच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची सुद्धा जाहिरात या ठिकाणी प्रकाशित जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। तर बघा, संपूर्ण जी काही जाहिरात आहे ती आपण एक एक करून या ठिकाणी पाहूया। सर्वात अगोदर आपण पिंपरी चिंचवडची जाहिरात पाहूया। तर बघा मित्रांनो, जाहिरात तुमच्यासमोर ओपन झाली। बघा, लोकमतमध्ये आलेली जाहिरात आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही जाहिरात या ठिकाणी असणार आहे। जाहिरात क्रमांक 670/2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ड संवर्गातील अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्युअर रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिले तर पदाचे नाव असणार आहे अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्युअर। एकूण पदसंख्या 150 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। ठीक आहे, गट ड ची ही पदसंख्या या ठिकाणी असणार आहे। त्यासोबतच ही जी काही जाहिरात आहे ती अजून प्रसिद्ध झाली नाही आहे, कारण आपण जर पाहिलं तर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे 22 मार्च पासून या ठिकाणी ही जी काही जाहिरात आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघा, या ठिकाणी त्यांनी काय म्हटले, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती, सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावरील भरती या लिंकवर तसेच होमपेजवर आमच्याबद्दल नोकरीविषयक या मेन्यूमध्ये दिनांक 22/4/2024 पासून त्या ठिकाणी पाहायला आपल्याला उपलब्ध होणार आहे। आता बघा, ही जी काही जाहिरात आहे ती 22 एप्रिल पासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, या इथे दिलेल्या तारखेनुसार। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 15 मार्च 2024 रोजी ही जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। आता बघा, ह्या ठिकाणी मिस्टेक असू शकते, प्रिंटिंग मिस्टेक वगैरे, परंतु जी काही जाहिरात आहे ती 15 मार्चला या ठिकाणी ऑफिशियली लोकमतमध्ये त्या ठिकाणी जाहीर झाली आणि 150 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। तर बघा, अर्ज करण्याची वगैरे सविस्तर जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे। आता आपण कृषी उत्पन्न बाजार समितीची जाहिरात पाहूया। तर बघा मित्रांनो, पुढील जाहिरात ओपन झाली आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची ही जाहिरात या ठिकाणी असणार आहे। जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी एकूण 12 विविध पदांची जी काही 37 रिक्त पदे ती भरायची आहेत। 12 विविध पदे आहेत, त्यामध्ये 37 जी काही पदं आहेत ती भरली जाणार आहेत। संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी 20/3/2024 ते 2/4/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि पुढील ज्या काही अपडेट्स असतील ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळतील। रिक्त पदांचा तपशील कशा पद्धतीने, तर बघा, अभियंतासाठी एक जागा, शाखा अभियंतासाठी एक जागा, कनिष्ठ अभियंतासाठी एक जागा आणि निरीक्षकसाठी एक जागा असणार आहे। पुढचं आहे सुपरवायझरसाठी एक जागा, वरिष्ठ लिपिकसाठी 1, कनिष्ठ लिपिकसाठी 6, वाहन चालकसाठी 5। त्यानंतर पुढे शिपाईसाठी 8 जागा असणार आहेत, वॉचमॅनसाठी 7 जागा, साफसफाई कर्मचारीसाठी 4 जागा आणि माळीसाठी 1 जागा। अशा पद्धतीने एकूण जर आपण या ठिकाणी पाहिले तर 37 पदे जी आहेत ते त्या ठिकाणी भरली जात आहेत। आता बघा, अर्ज करण्याची कालावधी जो आहे तो 2 एप्रिलपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। 20 मार्चपासून अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे, म्हणजेच उद्यापासून। तर अशा पद्धतीने 2 जाहिराती पाहिलेल्या आहेत। कायमस्वरूपी नोकरीची संधी होती। बेरोजगार तरुणांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही अर्ज करणार नसाल तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जे कोणी या एरियामध्ये राहत असतील किंवा ज्यांना अर्ज करण्यासाठी जे इच्छुक असतील त्यांना अर्ज करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद।